नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सतत संततधार पडत असलेल्या पावसानं चासकमान धरणात आणि भामा आसखेड धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. भीमा नदी व भामा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चासकमान धरणसह भामा आसखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून चासकमान धरण जलाशय 76% क्षमतेने भरले आहे, तर भामा आसखेड धरण 60% क्षमतेने भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार धरणातून कधीही धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. तरी भीमा व भामा नदीकाठच्या नागरिकांना याद्वारे सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील शेतीपंप, नदीकाठची शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी. पाटबंधारे विभागास आपण सहकार्य करावे असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 25 जुलै रोजी दुपारी चासकमान धरणात आरळा नदी व भीमा नदीद्वारे दुपारी सुमारे 23,000 क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक होत होते. तर भामा आसखेड धरणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने भामा खोऱ्यातून भामा आसखेड धरणामध्ये 10,352 क्युसेक्स वेगाने धरणात पाण्याची आवक होत आहे. मावळ तालुक्यातील जाधववाडी तलाव 100% पूर्ण क्षमतेने भरला आहे. सदर तलाव हा द्वारविरहित आहे, त्यामुळे पाऊस आणि धरणातील येवा वाढल्यामुळे सुधा नदी म्हणजेच इंद्रायणी नदीपात्रात अनियंत्रित विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे इंद्रायणीच्या पुरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यात गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी पावसाने दाणादाण केले. ठिकठिकाणी पूल पाण्याखाली गेले, दरडीही कोसळल्या, त्यामुळे काही मार्ग बंद झाले. नद्यांना मोठे पूर आल्याचे चित्र खेड तालुक्यात दिवसभर पाहायला मिळाले. खेड तालुक्यातील मोई, काळूस, कडूस आदी गावात नद्यांच्या पुराने पूल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला. मोई चिखली दरम्यानचा इंद्रायणी पूल पाण्याखाली गेला आहे. राजगुरुनगर भीमाशंकर महामार्गावर शिरगावच्या हद्दीमध्ये मोरोशी फाट्यानजीक दरड कोसळल्यानं भीमाशंकर राजगुरुनगर रस्ता दोन्ही बाजूने बंद झाला होता. पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. सखल भागात महामार्गावर साचलेल्या पाण्याने वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. भांबोली शेलूर रस्त्यावरून 20 वर्षात पहिल्यांदा पाणी वाहिल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे. खेड तालुक्यातील आंबेठाण येथील आरू वस्ती या ठिकाणी गुरुवारी दिनांक 25 रोजी झालेल्या पावसामुळे एका इमारतीला पाण्याने वेढा दिला होता. सकाळी आईवडील कामाला गेल्यानंतर इमारतीत 6 ते 7 मुले अडकून पडली. चाकण रेस्क्यू टीम व आपदा टीम यांनी घटनास्थळी जाऊन त्या मुलांना दोरीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढला. यावेळी खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे व अन्य अधिकारी उपस्थित होते. तहसीलदार देवरे यांनी सांगितले की सदरच्या मुलांचे पालक कामाला गेले होते. शाळेला सुट्टी असल्याने मुले घरी होते. परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे या इमारतीला पाण्याचा वेढा पडला, तर सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. इथे मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते साठलं होतं. कुठला तरी इथला जो नाला आहे तो नाला या ठिकाणी बंद करण्यात आला होता. त्यामुळे अचानकपणे या घरांमध्ये पाणी आलं आणि या मुलांचे आईवडील कंपनीत गेलेले होते, तर ते पलीकडे अडकले आणि त्यांनी हुशारी हे करत ते वरती टेरेसवर निघून गेले. तर आम्हाला ही माहिती मिळाली आपत्ती व्यवस्थापन कक्षाला. निवासी नायब तहसीलदार यांनी आपदाची जी टीम आहे ती तात्काळ इथे रेस्क्यूसाठी बोलवली. ते 7ही मुलांना सुरुवातीला सर्व इथे धीर देऊन थांबवलं होतं. थोड्या वेळाने एक अर्ध्या तासाने आपण त्यांना रेस्क्यू टीम जी आहे आपली आपदाचे शांताराम गाडे सर यांनी दोरखंड टाकून ह्या मुलांना या ठिकाणी सुखरूपपणे बाहेर आणलेलं आहे. आता त्यांचे आईवडील इथं कंपनीत गेलेले आहेत, पण एकाचा मोठा भाऊ आहे. तर इथे काय नाव बेटा तुझं? बंधना, तू? श्लोक, बंधना, पृथ्वी, सौरभ आणि त्यांचा मोठा भाऊ, असे एकूण 7 जण हे अडकले होते. पण आता ते छान इथे सुरक्षितपणे बाहेर काढलेत आपण. आणि त्या टीमबरोबर त्यांनी टीमला थँक्यू म्हटलं का आपदाच्या? हो. आणि आता ते अगदी सुरक्षित आहेत, काही अडचण नाही. भविष्यात मात्र अशी घटना इथे घडू नये यामुळे जो काही नाला या ठिकाणी बुजवण्यात आलेला आहे तो युद्ध पातळीवर आता हे पावसाचं हे संपल्यानंतर मात्र नाल्याचा जो प्रवाह आहे तो पूर्ववत करण्यासाठी आमच्या शासकीय स्तरावरून पूर्णपणे तो मोकळा केला जाईल आणि त्याच्यावरचं जे झालेलं अतिक्रमण आहे ते काढण्यात येईल.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः कुंडेश्वर डोंगर परिसरात संततधार पावसाने कडूस गावाला वरदान ठरलेला 2.62 दशलक्ष घनमीटर क्षमता असलेला पाझर तलाव गुरुवारी दिनांक 25 जुलै 2024 रोजी 100% भरला असून सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे। त्यामुळे कडूस गावाच्या स्मशानभूमीत पाणी शिरले आहे। पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 24 तासामध्ये 90 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली। मागील वर्षी हाच पाझर तलाव 1 ऑगस्ट रोजी भरला होता, म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 7 दिवस आधीच पाझर तलाव भरला आहे। पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने बॅकआउटवरील संपूर्ण ओढे नाले दुधडी भरून वाहू लागले आहेत। कोहिंडे बुद्रुक येथील रौंधळवाडीचा पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला आहे। कडूस एसटी स्टँड जवळून जाणाऱ्या कुमंडला नदीवर बंधारा असून त्याचे पावसापूर्वी ढापे काढण्याची गरज असताना ढापे काढले नाहीत। संपूर्ण पाण्याचा दाब वेगाने बंधाऱ्यावर येत असून संपूर्ण पाणी स्मशानभूमीत शिरले आहे। तसेच बंधाऱ्याला मोठा धोका निर्माण झाला आहे। राजगुरुनगर भीमाशंकर महामार्गावर शिरगावच्या हद्दीमध्ये डोंगर आणि टेकडी कोसळून दरडीचा मलबा रस्त्यावर येऊन रस्ता बंद झाला आहे। या टेकडीलगत असणाऱ्या अशोक लांघी यांच्या जनावरांच्या गोठ्यावर दरड आल्यानं या गोठ्याचं मोठं नुकसान होऊन जनावरे जखमी झाली। तसेच शेती अवजारांचे देखील नुकसान झाले। दुपारनंतर प्रशासनाने राजगुरुनगर भीमाशंकर रस्ता दरड बाजूला करून सुरळीत केला आहे। चासवरून कडूसकडे जाणारा रस्ता झाडे पडल्यामुळे बंद झाला आहे। ग्रामपंचायतने झाडे बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे। आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पुलापर्यंत पाणी आल्यानं पोलिसांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे। मुसळधार असा पाऊस आळंदी परिसरामध्ये चालू आहे। मी आता इंद्रायणीच्या नवीन पुलावर म्हणजे चाकण चौक ते आरारा जो हॉटेल आहे न्यू फाटा हो वाडा रस्त्यावर चासकमान धरम परिसरातील गुंडाळवाडी मोरी पुलावरून पाण्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता बंद झाला। पिंपळगाव गोलेगाव भागातील इंद्रायणी नदीवरील पूल मुसळधार पावसाने पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। येथील स्मशानभूमी आणि दशक्रिया घाट पुरामध्ये बुडाला आहे। मरकळ तुळापूर इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाचा स्लॅब खचला आहे। त्यामुळे जुन्या पुलावरील आळंदी ते मरकळ तुळापूर फुलगाव रस्ता बंद करण्यात आला आहे। तर मागील 4 महिन्यांपासून या पुलाचे काम सुरू होते। वाशेरे, कडलगवाडी, तरडेवाडी येथे पावसाने 5 दिवसापासून वीज पुरवठा खंडित झाला। पिण्याच्या पाण्याचे स्थानिकांचे हाल होत आहेत। कडलगवाडी येथे पिण्याच्या पाण्याचा एकच हातपंप असून तो देखील मुसळधार पावसाने पाण्याखाली गेलाय। खेड तालुक्यातील निघोज येथील स्मशानभूमीत पावसाचे पाणी आले आहे। येथील वाहतूक बंद करण्यात आल्याचे सरपंच आणि सदस्यांनी सांगितले। निघोज गावातील लोकांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या स्मशानभूमी शेजारील ओढ्यावरती पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलेले आहे। तरी लोकांनी जर गरज असेल तरच बाहेर पडा आणि ओढ्यावरील पुलाचा वापर कमीत कमी प्रमाणात करा। सगळ्यांनी काळजी घ्या। धुवाधार पावसाने महामार्ग ठप्प। मुसळधार पावसाने चाकण औद्योगिक परिसराला झोडपून काढले आहे। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आळंदी फाटा ते वाकी दरम्यान खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा झाला। पुणे नाशिक आणि तळेगाव चाकण ते शिक्रापूर सर्वच महामार्गावर वाहतूक प्रभावित झाली आहे। आळंदी फाटा, स्पायसर चौक, चाकणमधील चौक व वाकी भागात खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खूप मोठा खोळंबा झाला होता। राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी चाकण वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ठिकठिकाणी रस्ते दुभाजक फोडून रस्त्यावर अवतरलेल्या नद्यांना वाट मोकळी करून दिली। खेड तालुक्यात सर्वत्र पावसामुळे ओढे नाल्यांना मोठा पूर आलाय। चाकण औद्योगिक भागात सर्वत्र ओढ्यावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने या ओढ्या नाल्यांचे पाणी आजूबाजूंच्या घरात, गोडाऊनमध्ये, शेतात घुसल्याने मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे। पुणे नाशिक महामार्गावर इंद्रायणी नदीवरील जुना पूल, मोई येथील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे त्या ठिकाणाहून दळणवळण पूर्णपणे बंद आहे। महावितरणचे अनेक सबस्टेशन आणि वीज यंत्रणा पाण्यात गेली आहे। अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने महावितरणाला परिसरातील वीज पुरवठा बंद करावा लागलाय। वाकी येथे काही मंडळींच्या प्लॉटिंगने महामार्गावर पाणी आल्याचा आरोप गावाच्या ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी केला आहे। ओढा जसा पहिला आमच्या जुन्या लोकांचा पूर्ण रुंदीचा असा ओढा होता, तिथे जुनी लोक कपडे बिपडे धुवायला पहिले पूर्ण वापर होता त्या ओढ्याचा, तसा आम्हाला परत करण्यात यावा आणि
जो प्लॉटिंग धारक आहे त्यांच्यावर पूर्ण कारवाई करण्यात यावी. आम्ही ग्रामपंचायतने एवढी रिस्क घेतलेली आहे की आम्ही त्यांना कुठल्याही पद्धतीने इथं शिरून देणार नाही. आमचा जो वाडा आहे पूर्वरत तो आम्हाला करून द्यावा. नैसर्गिक नैसर्गिक प्रवाह त्यांना थांबवता येणार नाही. घटना जर रात्री घडली असती तर काय झालं असतं? किती मोठं जर संकट जर ओढवलं असतं वाकी गावावर. इकडे आज सुमरेनगरला, इकडे तायदो बस्तीला सगळ्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे, लोकांचं नुकसान झालेलं आहे. आता हे अतिक्रमण अनलिगली ह्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. PMRDची कोणतीही परमिशन घेतलेली नाही, ग्रामपंचायतीची कोणतीही परमिशन ह्यांनी घेतलेली नाही. ह्या लोकांनी हे अतिक्रमण केलेलं आहे ओढ्यावर पूर्णपणे. आणि आमच्या सगळ्या जुन्या घरांनी पाणी पण जाऊन वैरणी जनावरच न बसायला जागा नाही. एवढं तिथं आता अवघड परिस्थिती आहे. भाडेकरांच्या सगळ्या पूर्ण घरांनी पाणी गेलेलं आहे. सगळी लहान मुलं विलं सगळी रस्त्यावर आम्ही नेऊन ठेवलेली आहे. तर यांच्यावर कारवाई व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे. कार्यकर्ते आपत्ती व्यवस्थापन इथं पूर्णपणे आज उपस्थित आहे. सगळ्या सकाळीपासून सगळे सहकार्य करतात इथं. हे 5 ते 6 वर्षापूर्वी या ठिकाणी अनधिकृत प्लॉटिंग झाले आणि त्यांचा आश्रय घेऊन सदर प्लॉट धारकांनी त्या ठिकाणी नैसर्गिक प्रवाह बदलण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज एवढी मोठी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. प्रकार हा आहे की इथं गाव नकाशामध्ये जुना वाडा होता, तो वाडा हायवेच्या बाजूने क्रॉसिंग करून दिलाय पाईपमधनं. त्याला उतार काढून दिलेला नाहीये. ते पाईपचे चेंबर आता उघडा, उलट पाणी इकडे येते हायवेकडं. त्यामुळं आता हे सगळं पाणी लोकांच्या घरामध्ये घुसलंय. इकडं गोठ्यामध्ये जनावर शॉपमध्ये पाणी गेलंय. म्हणून आम्ही हा वाडा जसा आहे जुना तसा मोकळा करून देतोय. वडा होता तो वडाच त्या आता प्लॉटिंग धारकांनी काय केलेलं आहे, माग जे प्लॉटिंग केलेलं आहे ना त्या प्लॉटिंग धारकांनी आता जागा घेऊन तिथं मुरमीकरण करून तो पॅक केलाय आमचा वडा. तर आमचा तो पूर्वरत व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी आणि हा ओढा आहे पूर्ववत करावा. याला काय केलं, पूर्ण बंद केलंय आणि याला डायरेक्ट 90 अंशामध्ये डायरेक्ट अशी पाईपलाईन हायवेच्या कडे काढली आणि तिकडनं काढली. आता परिस्थिती अशी बघितली की ते पाणी इकडे येतंय तिकडे जाण्याच्या ऐवजी. त्याच्यातला जेवढा वाडा आहे ना तेवढा सगळा वाडा आता रिकामा करून द्या. वरपासनं सुमरेनगर मध्ये पाण्याची परिस्थिती अवघड आहे, तिथं सुद्धा वाडा अतिक्रमण आहे. तिथपासनं खालीपर्यंत अख्खा वाडा रिकामा करून पाहिजे आणि ते करण्यासाठी जो काय करायला लागेल ते आम्ही ग्रामपंचायत सक्षमपणे एकत्र येऊन आता करणार आहे. 15 ऑगस्टला चालू करावं एवढं आमचं आहे. पण PMRDला ग्रामपंचायतीतून 2-3 वेळेस लेटर दिलेली आहे. PMRDने कोणती ऍक्शन आजपर्यंत घेतलेली नाही. व्यावसायिकाला रस्त्यात अडवून मारहाण. पुणे नाशिक महामार्गावरील कुरळी तालुका खेड येथे आपल्या वाहनातून जाणाऱ्या येथील एका व्यावसायिकाला गाडीला कट मारल्याच्या कारणावरून दोघांनी शिवीगाळ दमदाटी करून जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तसेच दगड फेकून वाहनाचे नुकसान केले आहे. अमित बाळासाहेब सोनवणे वय 37 राहणार कुरळी तालुका खेड जिल्हा पुणे यांनी या प्रकरणी महाळुंगे इंगळे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अमित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजीराव रामराव सरांडे वय 26 व प्रणील प्रकाशराव देऊळकर वय 35 दोघेही राहणार बागडेवस्ती तालुका खेड पुणे यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. महाळुंगे इंगळे MIDC पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय केल्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. राजगुरुनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पुतळ्याजवळ गुरुवारी 25 जुलै 2024 रोजी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी हिरामण सातकर, सुधीर मुंगसे, अतुल देशमुख, श्रद्धा सांडभोर, प्रशांत गोरे आदी उपस्थित होते. राजगुरुनगर नगर परिषदेने वाडा रस्त्यावर गटारवर रस्त्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू केल्याने कोंडीला निमंत्रण मिळत आहे. चाकण शिक्रापूर रोडवरील जय हिंद हॉस्पिटलला गुरुवारी दिनांक 25 जुलै रोजी 9:30च्या सुमारास आग लागल्याचा प्रकार घडला. चाकण नगर परिषद अग्निशामक दलाने तातडीने आटोक्यात आणली. या हॉस्पिटलच्या 3ऱ्या मजल्यावरचे भरपूर नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. खेड तालुक्यातील भीमाशंकर जवळील पदरवाडी ग्रामस्थांचा जीव टांगणीला आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिक स्वतःहून घरदार सोडून तात्पुरते भीमाशंकर येथे आले आहेत. मात्र काही जनावरे आणि माणसे वाढीत आहेत. मागील वर्षी येथे सुमारे 300 मीटर जमिनीला सुमारे 10 फूट खोल भेगा पडल्या आहेत. त्यामुळे येथे दरड खाली जाण्याची भीती आहे. तात्पुरते स्थलांतर करण्याचे आदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत मार्च 2024ला देण्यात आले होते. मात्र त्यावर कारवाई झाली नाही. अतिवृष्टीमुळे येथील धोका वाढलाय. खेड तालुक्यातील मुसळधार पावसाने गावागावात असे चित्र सकाळपासून पाहायला मिळाले. चासकमान धरणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे
2,500 ते 3,000 पाण्याचा विसर्ग येत्या 2 तासामध्ये करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. सर्कल तलाठी यांनी आपापल्या गावामध्ये ग्रामसेवक यांना सांगून सार्वजनिक साऊंड सिस्टीमवरती ही घोषणा गावामध्ये करायची आहे. जर सार्वजनिक साऊंड सिस्टीम अवेलेबल नसेल तर दवंडी देऊन गावामध्ये याची प्रसिद्धी करायची आहे आणि काठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा द्यायचा आहे. हे काम तातडीचे आहे, तरी सर्वांनी तात्काळ करावे आणि त्या जी गावं आहेत काठावरती त्या गावांच्या सर्कल तलाठी यांनी मला वैयक्तिक मेसेज करावा किंवा ग्रुपवर मेसेज करावा. खाली जाऊन घे मेटेरियल. तासला काय एवढं पार काय असं काय नाही आपल्या खालच्या पडेल जावं पाणी वावा. सोडलं तर सगळं पाणी इकडं निघालं. दरवाजा खोल. बावड्या ए बावड्या बावड्या किती सोड मान सरकार फक्त गाडी लावू दे. ए वर वर ए तू तासी बोलू वर मागे ओके काय ना गाडी दुकानापाशी उभा कोण आहे? सुटली बघा, सगळी जलपर्णी सुटली. पडेल जावं पाणी वावा. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.